आरसीबी चाहत्यांनो थांबा जरा. IPL 2026 सुरू व्हायच्या आधीच एक मोठी धक्कादायक आणि गेम चेंजिंग बातमी समोर आली आहे. IPL मधील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या मालकी हक्काबाबत मोठा बदल होणार का, आणि झाला तर आरसीबी खरंच बंगलोरची राहणार का, हेच पाहणार आहोत या विशेष रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी भक्ती प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. IPL 2026 आधी आरसीबीच्या मालकीबाबत मोठी हालचाल सुरू झाली आहे. सध्या आरसीबीची मालकी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड कडे आहे. त्यांनी संघ विक्रीची प्रक्रिया सुरू केली आहे. क्रिकेट हा त्यांच्या मध्य व्यवसायाचा भाग नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटचे CEO आदर पूनावाला यांनी थेट X वर जाहीर करत म्हटलं आहे, मी आरसीबी साठी एक स्ट्रॉंग आणि कॉम्पिटिटिव्ह बोली लावणार आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वात याची जोरदार चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आरसीबीची किंमत सध्या सुमारे 1.5 ते 2 अब्ज डॉलर इतकी असू शकते. विशेष म्हणजे आदर पूनावालांसोबत KGF फेम होंबाले फिल्म देखील या शर्यतीत असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे ही लढत फक्त क्रिकेटची नाही तर उद्योग विश्वाचीही आहे. मात्र आरसीबी चाहत्यांसाठी खरी चिंता वेगळी आहे. मालकी बदलल्यास संघाचे घरगुती सामने बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियम ऐवजी पुणे, मुंबई किंवा इतर शहरात होऊ शकतात. सुरक्षा आणि तांत्रिक कारणांमुळे हा विचार सुरू आहे. तर कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने संघ बंगलोरमध्येच ठेवण्याची विनंती केली आहे. आरसीबी हा फक्त संघ नाही तर एक ब्रँड आहे. मालक बदलू शकतो, शहरं बदलू शकतात, पण चाहत्यांच्या भावना तोडणं सोपं नाही. त्यामुळे हा निर्णय केवळ आर्थिक नव्हे तर भावनिक पातळीवरही महत्त्वाचा ठरणार आहे. एकूणच आरसीबीचा रंग फक्त जर्सीत राहणार की नकाशावरही बदलेल? आदर पूनावाला आरसीबीचे नवे मालक होणार का, हे येणारा काळ ठरवेल. पण एक गोष्ट नक्की, IPL 2026 आधी आरसीबीची ही खेळी संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे. आणि IPL मध्ये आरसीबीचा डंका वाजणारच आहे. माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.